नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच बघत आहोत आणि हे जे मराठी व्याकरणाचे सराव प्रश्नसंच असणार आहे हे येणाऱ्या आगामी भरतीसाठी तसेच जे काही मेगा भरती येणार आहे त्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त असे ठरणार आहेत। कारण हे जे प्रश्न असणार आहे हे प्रश्न TCS व IBPS पॅटर्ननुसार आपण काढलेले प्रश्न असणार आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न हे सर्व परीक्षांसाठी विचारत असतात। म्हणून या प्रश्नांचा सराव जास्तीत जास्त करणे खूप गरजेचे आहे। तर आपण या व्हिडिओपासून मराठी व्याकरणाचे जे काही मेगा भरतीसाठी आवश्यक असणारे सर्व प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेणार आहोत। तर तुम्हाला ही सिरीज शेवटपर्यंत पाहायची आहे आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जे काही तुम्हाला वाटत असेल की कोणत्या घटकावर व्हिडिओ घ्यायला पाहिजे ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे 20 प्रश्न बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, आई बाबांनी रेल्वेने प्रवास केला। अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखायचा आहे। या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे रेल्वेने। बघा, ऑप्शन दिलेले आहे 1 करण, 2 अधिकरण, 3 संप्रदाय आणि 4 आहे अपादान। तर आई वडिलांनी रेल्वेने प्रवास केला या वाक्यामधील रेल्वेने या शब्दाचा आपल्याला विभक्ती अर्थ ओळखायचा आहे। तर रेल्वेने या शब्दाचा विभक्ती अर्थ काय होईल? तर या ठिकाणी करण असा होईल। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 करण। आई बाबांनी रेल्वेने प्रवास केला तर रेल्वेने या शब्दाचा विभक्तीचा अर्थ आहे करण। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, शार्दूल या शब्दात समानार्थी शब्द असलेला योग्य पर्याय निवडा। ऑप्शन दिलेले 1 वाघ, 2 शिष्य, 3 पंडित, 4 विभूती। तर शार्दूल या शब्दाला समानार्थी शब्द असलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे वाघ, शिष्य, पंडित आणि विभूती। तर शार्दूल या शब्दाला समानार्थी शब्द असलेला शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी आहे वाघ। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 शार्दूल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वाघ। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, अपमान केल्यास कोणाला वाईट वाटणार नाही या नकारार्थी वाक्याचे योग्य होकारार्थी विधान कोणते? ऑप्शन दिलेले आहे अपमानामुळे वाईट वाटते, 2 अपमान केल्यास प्रत्येकाला वाईट वाटेलच असे नाही, 3 अपमान केल्यामुळे वाईट वाटणार नाही आणि 4 अपमान केल्यास प्रत्येकालाच वाईट वाटते। तर आपल्याला या ठिकाणी जे काही वाक्य दिलेलं आहे त्या वाक्याचं होकारार्थी विधान करायचं आहे। तर बघा, अपमान केल्यास कोणाला वाईट वाटणार नाही या वाक्याचं आपल्याला होकारार्थी वाक्य करायचं आहे। तर होकारार्थी वाक्य कसं होईल? तर बघा, अपमान केल्यास प्रत्येकालाच वाईट वाटते। कसं होईल? अपमान केल्यास प्रत्येकालाच वाईट वाटते। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 अपमान केल्यास प्रत्येकालाच वाईट वाटते। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा। व्यत्यय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे 1 अविरत, 2 प्रत्यय, 3 तुटक आणि 4 खंड। तर व्यत्यय या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे अविरत। काय आहे? तर अविरत आहे। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतील पर्याय क्रमांक 1 व्यत्यय विरुद्धार्थी अविरत। काय होईल? अविरत। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा। या ठिकाणी आपल्याला दर्शक सर्वनाम ओळखायचं आहे। ऑप्शन दिलेले आहे 1 ही, 2 आपण, 3 मी आणि 4 आहे काय। तर यापैकी दर्शक सर्वनाम कोणता आहे? तर यापैकी ही हा जो आहे हे दर्शक सर्वनाम आहे। दिलेल्या पर्यायापैकी ही हे दर्शक सर्वनाम आहे। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1। काय होईल? तर पर्याय क्रमांक 1 ही हे दर्शक सर्वनाम आहे। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6 सुधाकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। सुधाकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे। ऑप्शन दिलेला आहे इंद्र, 2 पर्वत, 3 चंद्र आणि 4 सूर्य। तर सुधाकर या शब्दाला समानार्थी शब्द आहे चंद्र। काय आहे? तर चंद्र। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतील पर्याय क्रमांक 3 सुधाकर समानार्थी शब्द आहे चंद्र। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7 आहे, योग्य विरामचिन्ह असलेले वाक्य ओळखा। 1 आहे, मी बराच वेळ वाट पाहिली पण बस काही आली नाही, 2 मी बराच वेळ वाट पाहिली पण बस काही आली नाही, 3 मी बराच वेळ वाट पाहिली पण बस काही आली नाही, 4 मी बराच वेळ वाट पाहिली पण बस काही आली नाही।
तर या ठिकाणी योग्य विरामचिन्ह असलेलं वाक्य ओळखायचं आहे. तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य विरामचिन्ह असलेलं वाक्य कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3 बघा. मी बराच वेळ वाट पाहिली, त्यानंतर विरामचिन्ह दिलेलं आहे, पण बस काही आली नाही. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतील पर्याय क्रमांक 3. मी बराच वेळ वाट पाहिली, पण बस काही आली नाही. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 आहे. पुढील वाक्यातील विधेय कोणते ते ओळखा. माझ्या काकूने मला लाडू भरलेला डबा पाठवला. ऑप्शन दिलेले आहे. मला लाडू भरलेला, 2 पाठवला, 3 माझ्या काकूने, 4 डबा. तर या वाक्यामधील आपल्याला विधेय ओळखायचं आहे. माझ्या काकूने मला लाडू भरलेला डबा पाठवला. या वाक्यामधील विधेय कोणते आहे? तर या वाक्यामध्ये विधेय आहे पाठवला. काय आहे? तर पाठवला. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 पाठवला. काय होतील? पर्याय क्रमांक 2 पाठवला. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 आहे. तुंदिल तनू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तुंदिल तनू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे. 1 देशद्रोही, 2 सज्जन, 3 बोथट, 4 हडकुळा. तर तुंदिल तनू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे हडकुळा. काय आहे? तर हडकुळा आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतील पर्याय क्रमांक 4 हडकुळा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आहे. खालील विशेषणांचा प्रकार ओळखा. सोलापुरी चादर, हापूस आंबा. ऑप्शन दिलेले आहे. 1 धातुसाधित, 2 अव्ययसाधित, 3 नामसाधित आणि 4 सार्वनामिक. तर आपल्याला जे काही विशेषण दिलेले आहे सोलापुरी चादर, हापूस आंबा, हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन दिलेले आहे त्यापैकी सोलापुरी चादर आणि हापूस आंबा हे नामसाधित विशेषण आहे. कोणतं आहे? नामसाधित विशेषण. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतील पर्याय क्रमांक 3 नामसाधित विशेषण. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 आहे. षष्ठी विभक्ती खालीलपैकी कोणत्या नामाला लागली आहे? ऑप्शन दिलेले आहे. 1 गावाहून, 2 देशाला, 3 बैलाने, 4 पाखरांच्या. तर षष्ठी विभक्ती कोणत्या या नामाला लागलेली आहे? तर पाखरांच्या. कोणत्या? पाखरांच्या. पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतील पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 आहे. खालीलपैकी चतुर्थी विभक्तीचे संप्रदाय कारकार्थ असलेले वाक्य कोणते? ऑप्शन दिलेले आहे. मी रस्त्याच्या कडेने गेलो, 2 गुरु शिष्यात दीक्षा देतो, 3 तो कार्यालयातून बाहेर पडला, 4 त्याचे पत्र लिहून झाले. तर चतुर्थी विभक्तीचे संप्रदाय कारकार्थ असलेले वाक्य आहे गुरु शिष्यात दीक्षा देतो. कोणता आहे? तर गुरु शिष्यात दीक्षा देतो. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 गुरु शिष्यास दीक्षा देतो. हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 आहे. पुढील वाक्याचा प्रयोग कोणता? सलीमने कुत्र्याला पकडले. सलीमने कुत्र्याला पकडले ह्या वाक्यामधील प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे. संकर प्रयोग, 2 कर्तरी प्रयोग, 3 सकर्मक भावे, 4 अकर्मक भावे. तर सलीमने कुत्र्याला पकडले या वाक्यामध्ये सकर्मक भावे प्रयोग आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 सकर्मक भावे प्रयोग. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 आहे. पुढील शब्दाचा समास ओळखा. बरखास्त. बरखास्त या शब्दाचा समास ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे. बहुब्रीही समास, 2 द्विगु समास, 3 अव्ययीभाव समास, 4 द्वंद्व समास. तर बरखास्त हा जो शब्द आहे हा शब्द अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अव्ययीभाव समास. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15. वर्म या शब्दाचा अर्थ पुढे दिलेल्या पर्यायापैकी सांगा. वर्म या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे. 1 संकट, 2 रहस्य, 3 ईर्ष्या, 4 मूर्ख. तर वर्म या शब्दाचा योग्य अर्थ आहे रहस्य. काय आहे? तर रहस्य. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 रहस्य. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16. आमच्या शेजाऱ्यांचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ऑप्शन दिलेले आहे. 1 सामान्य नाम, 2 अव्ययी साधित नाम, 3 धातू साधित नाम आणि 4 विशेष नाम. तर आमच्या शेजाऱ्यांचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यामध्ये शब्दाची जात आहे धातू साधित नाम. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 धातू साधित नाम. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17. हा आंबा नाही ही साखरच आहे या वाक्यावरून कोणता अलंकाराचा बोध होतो? ऑप्शन दिलेले आहे. 1 रूपक अलंकार, 2 अनन्वय, 3 अपन्नुती,
4 भ्रांतिमान, तर हा आंबा नाही ही साखरच आहे, या वाक्यावरून कोणता अलंकाराचा बोध होतो? तर या वाक्यावरून अपन्नोती या अलंकाराचा बोध होतो. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अपन्नोती अलंकार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18 दिलेला आहे. पुढे दिलेल्या शब्दाचा अर्थ काय? परिमळ. परिमळ या शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे. 1 निर्मळता, 2 स्वच्छपणा, 3 सुगंध, 4 पवित्र. तर परिमळ या शब्दाचा योग्य अर्थ आहे सुगंध. काय आहे? तर सुगंध. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 परिमळ या शब्दाचा योग्य अर्थ आहे सुगंध. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 आहे. आवर. आवर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आवर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन दिलेले आहे. अंतिम, 2 व्यय, 3 अजागळ, 4 अंत. तर आवर या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे अजागळ. तर म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 आवर विरुद्धार्थी अजागळ. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 आहे. ज्याने भांडण उकरले तो माफी मागेल, या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. ऑप्शन दिलेले आहे. 1 दर्शक सर्वनाम, 2 अनिश्चित सर्वनाम, 3 संबंधी सर्वनाम, 4 प्रश्नार्थक सर्वनाम. तर ज्याने भांडण उकरले तो माफी मागेल या वाक्यामध्ये दिलेलं आहे संबंधी सर्वनाम. तर म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 संबंधी सर्वनाम. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, TCS व IBPS पॅटर्ननुसार आपण या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न बघितलेले आहे. जर अशाच प्रकारचे प्रश्न हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे, जेणेकरून तुमच्यासाठी अशाच प्रकारचे सराव प्रश्नसंच घेऊन येऊ. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.